हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्रावणीज किचन। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे उपवासाचे वडे। त्यासाठी साबुदाणे 2 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत आणि 1 वाटी पाण्यामध्ये साबुदाणे 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजून झाले की आपण ते थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, 10 ते 12 कढीपत्ता, 4 ते 5 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं आपण वाटून घेणार आहोत। अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, तुम्ही बघू शकता असं दरदरं वाटायचं आहे आपल्याला। वाटून झालं की एका परातीमध्ये आपण जे साबुदाणे भिजवले होते ते घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये 2 ते 3 बॉईल केलेले बटाटे आपण टाकणार आहोत आणि जे मिक्सर आपण वाटून घेतलं होतं शेंगदाण्याचं ते आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार साखर आपण घालायची आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। जे कोणी उपवासाला कोथिंबीर खात असेल त्यांनी कोथिंबीर ॲड करायला काही हरकत नाही आणि लिंबूचा रस ज्यांना घालायचा असेल ते लिंबाचा रसही त्यामध्ये ॲड करू शकतात। अशा प्रकारे आपण बटाटे स्मॅश करून एकजीव करून घेणार आहोत। सर्व सामग्री एकजीव करून झाली की आपण साबुदाण्याचे वडे करायला घेणार आहोत। तुम्ही बघू शकता साबुदाणे वडे कशा प्रकारे आपण करायचे आहेत ते। ज्यांना कोणाला पातळ वडे बनवायचे आहेत त्यांनी पातळ करू शकता, ज्यांना जाडे करायचे आहेत ते जाडे करू शकता। मी अगदी असे पातळ केलेले नाही आहेत, तुम्ही बघू शकता जाडसर असे साबुदाणे वडे मी बनवलेले आहेत। अशाच प्रकारे मी 15 ते 16 साबुदाण्याचे वडे पाव किलो साबुदाण्यामधनं करून घेणार आहे। पाव किलो साबुदाण्यामध्ये 15 ते 16 वडे आरामात बनवून होतात। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे केलेले आहेत ते वडे। साबुदाणे वडे करून झाले की आपण अर्धा ते 1 तास ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचे आहेत। त्यामुळे काय होतं, गरम तेलामध्ये जेव्हा आपण साबुदाणे वडे फ्राय करतो तेव्हा ते फुटत नाहीत। बरेच जण बोलतात की साबुदाणे वडे जेव्हा आपण घरी करायला घेतो तेलामध्ये ते फुटतात का, तर ते आपण फ्रीजमध्ये सेट करून घेत नाही म्हणून। माझा हा एक्सपिरियन्स आहे, फ्रीजमध्ये सेट करून घेतले की साबुदाणे वडे तेलामध्ये कधीही फुटत नाही। आता तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1-1 साबुदाणे वडे सोडायचे आहेत। एकदम जास्त नाही टाकायचे, 2 किंवा 3 साबुदाणे वडे आपण एका वेळेला फ्राय करून घ्यायचे आहेत। माझी कढई मीडियम साईजची आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 वडे एका टायमाला तळून होतात। मी 3 वडे सोडलेले आहेत। अशा प्रकारे आपण साबुदाणे वडे डीप फ्राय करून घेणार आहोत। अगदी लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपण साबुदाणे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारेच सगळे साबुदाणे वडे मी फ्राय करून घेणार आहे लाईट गोल्डन कलर येईपर्यंत। बघू शकता कशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत। ते तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज। अशाच सगळ्या रेसिपीसाठी लाईक आणि कमेंट नक्की करा।